डोबेरायनरची त्रिके, डोबेरायनर्स ट्रायड्स. सन 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्याचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचविले. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व दाखविले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम अभ्यासण्यासाठी आपण खालील तक्ता अभ्यासूया. यामध्ये हे त्रिक लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे आहे. यामध्ये पहिले मूलद्रव्य लिथियमचे अणुवस्तुमान 6.9 आहे, तर तिसरे मूलद्रव्य पोटॅशियमचे अणुवस्तुमान 39.1 आहे. या दोन्ही अणुवस्तुमानांची सरासरी 6.9 अधिक 39.1 भागिले 2 जर आपण केले तर त्याचे उत्तर येते 23. आणि सोडियम हे मधले मूलद्रव्य, याचे प्रत्यक्ष अणुवस्तुमानसुद्धा 23च आहे. तरचे दुसरे त्रिक कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. यामध्ये पहिले मूलद्रव्य कॅल्शियमचे अणुवस्तुमान 40.1 असून तिसरे मूलद्रव्य बेरियमचे अणुवस्तुमान 137.3 आहे. या दोन्ही अणुवस्तुमानांची सरासरी जर आपण काढली तर 40.1 अधिक 137.3 भागिले 2 बरोबर 88.7 येते. स्ट्रॉन्शियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान 87.6 आहे. म्हणजेच 88.7 व 87.6 ही दोन्ही वस्तुमाने अंदाजे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे या त्रिकासाठी डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम तंतोतंत लागू पडतो. याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, तुम्ही इतर त्रिकांचा अभ्यास करू शकता.